हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. मी आता नॉर्थ कॅरोलिनामधून व्लॉग करत आहे. तर हॅलो फ्रेंड्स, मी आता आहे अमेरिकेमध्ये आणि हा व्हिडिओ मी बनवत आहे कारण मी एक न्यूज बघितली. आपल्या इंडियामध्ये एक न्यूज चॅनल आहे जी न्यूज काहीतरी, आणि त्यामध्ये सांगतायत की अमेरिका में हुई 4 लाख मौतें और काय काही पण, आणि त्याचा बाऊ करतायत. पण तसं काही नाही आहे. इथे कॅलिफोर्नियामध्ये फायर लागलेली आहे आणि पण 4 लाख मोते वगैरे असं काही नाही आहे. इथे काही जणांचे म्हणजे अशा गोष्टी झालेल्या आहेत. पण 25 लोक आहेत जी सापडलेली म्हणजे अनफॉर्च्युनेटली ते मृत झालेली आहेत. आणि पण फायर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जो रेड अलर्ट आहे त्या झोनमधल्या लोकांना तिथून मूव्ह केलं जात आहे. आणि जेवढा एरिया रेड अलर्टमध्ये आहे तिथली लोकं पटापट निघून जात आहेत आणि दुसरीकडे मूव्ह होत आहेत. त्यांचे हाल होत आहेत. पण असं नाही आहे की सगळेच म्हणजे लोकांना हे इंडियाच्या न्यूज चॅनलमध्ये खूपच जास्त सांगितलं जाते. आणि हे बघून ज्यांची अमेरिकेमध्ये कोणी असतील नातेवाईक तर त्यांनी घाबरून जाण्याची काहीच गरज नाही आहे. कारण लोक रस्त्यावरती आलेत, हाल होत आहेत, शहरं जळालेत. पण इथले गव्हर्नमेंट आहे ना, खूप खूप प्रयत्न करत आहे आणि यांच्याकडे फोर्स पण तेवढी आहे. इथले गव्हर्नमेंट ना लोकांना सेफ ठेवत आहे जितकं शक्य होईल तितकं. तर सगळ्यांनी एवढंच प्रे करा की लवकर तिथं पाऊस पडून दे आणि ती फायर आहे ना विझून जाऊ दे. पण हे न्यूज चॅनलमध्ये खूपच काय बरं की रस्ते पे लाशे हे असं काही नाही आहे. बिचाऱ्या लोकांचे खूप हाल होत आहेत हे मात्र नक्की. आणि जी लोकं मूव्ह झालेली आहेत त्या लोकांनी वॉलमार्टमधलं म्हणजे जे काही मिळतं ते असं रस्त्यावरती सगळ्या लोकांसाठी ठेवलेलं आहे. आणि इथल्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करत आहे इथलं गव्हर्नमेंट. आणि ना जिथे फायर लागलेले आहे तिथं कंटिन्युअस हेलिकॉप्टरनं प्रत्येक मिनटाला 5-5 मिनटाला तिथं हेलिकॉप्टरनं पाणी टाकलं जात आहे. पण आता निसर्गच या गोष्टीला पूर्णपणे थांबवू शकतो. तिथे जर देवाच्या कृपेनं पाऊस पडला तर ती फायर विझू शकते आणि सगळे लोक थोडे म्हणजे काय ते सेफ होऊ शकतात. आणि तुमचे कोणी अमेरिकेत असतील ना तर तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर काय परिस्थिती आहे तर तुम्ही अमेरिकेच्या न्यूज चॅनेलवरती बघा. तिथं लाईव्ह अपडेट्स येत आहेत काय काय होते. तर सगळेजणं खूप फायर ब्रिगेड्स आहेत विझवायला बघत आहेत. पण ती आग अशी इथे सगळी घरं लाकडाची असल्यामुळं ती आग अशी वाढतच जात आहे. ओके. आणि आता 4 ते 5 जवळजवळ 1 आठवडा झाला ती आग तशीच आहे. थोडी विझली होती पण पूर्णपणे विझू शकत नाही कारण थोडंसं वारं आला ना की ती परत आग लागते. आणि इथला वारा, इथली विंड खूप जास्त असते, त्याची पॉवर खूप जास्त असते. त्यामुळं ती आग विझत नाही आहे. पण आपण सगळे मिळून प्रे करूयात की ही आग लवकर आटोक्यात येऊ दे आणि लवकर विझून दे, सगळे लोक सेफ होऊन देत. आता सगळ्या लोकांची घरं तर उद्ध्वस्त झालेलीच आहेत. एक ज्याचं म्हणजे जळतं ना त्यालाच कळतं. आपण म्हणून काय होणार नाही. आपण त्यांच्यासाठी फक्त प्रे करू शकतो. तर तुम्ही काय करू शकत असाल ना तर तुम्ही प्रे करा. आणि न्यूज चॅनेलमध्ये जे काही सांगत आहेत अफवा बघून वगैरे काही घाबरून जाऊ नका. कारण इथल्या लोकांना जेवढ्या म्हणजे अलर्टमध्ये आहेत त्या लोकांना पटापटा ते मूव्ह करत आहेत आणि ती लोकं तिथून मूव्ह होत आहेत. त्यामुळे ते सेफ आहेत सगळे लोक. आणि फक्त अनफॉर्च्युनेटली 25च असे डेट झालेले आहेत. तर आय होप अँड तुम्ही पण प्रे करा की ही आग लवकर विझून जाऊन दे, पाऊस पडून दे, नॅचरली सगळं व्यवस्थित होऊन दे आणि सगळ्या लोकांना त्यांची घरं परत मिळवून देत.
तर एवढंच सांगायचं होतं. तर चला मी एवढंच सांगून व्लॉग बंद करते. आणि कारण आता आपण प्रेशिवाय काही करू शकत नाही. कारण खरोखरच खूपच वाईट परिस्थिती आहे. ते कंटिन्युअस आग वाढतच जात आहे. कारण विंड खूप जास्त आहे आणि प्रिडिक्शनसुद्धा आहे की उद्या पण विंड आहे अजून. तर जोपर्यंत पाऊस पडणार नाही तोपर्यंत काही थोडीशी म्हणजे होप्स नाही आहेत. आणि ती कंटिन्युअस आता सध्या ती आग जंगलामध्ये आहे. तर जंगल कंटिन्युअस जळतच जात आहे. तर आणि विंडचे प्रिडिक्शनसुद्धा अजून दाखवतच आहेत.